राजेशजी थांबा व मतलब वाल्याची हो. हा मोठे हात काढून घेता कोण्या गोष्टीतून बातच. आता काय झालं? काय केलं मी आता काय फालतूचे आरोप लावून राहिली माझ्यावर? काय केलं काय नाही केलं हे विचारा तुम्ही राजेशजी. हा राजेशजी तुम्ही सांगा मला, कागद दिले मी तेव्हा कसे बोलून राहिले तुम्ही आणि आता पलटून नाही गेले बातच. मोहिनी पण वाचवलं त्या मला आज खरंच, पण ते कागद दिले त्या दिवशी तर फायद्यातच राहिलो म्हटलं आपण, नाही तर आता बोलणे खायला भेटले असते आणि घरातून हकललं असतं बाबांना आपल्याला. हो काय आता तुम्हाला मोहिनीची येऊन राहिली काय? हा मी काही ते नकली कागद आहे म्हणून नाही नेऊन दिले मामाजी जवळ, मी मामाजीच्या खर्चासाठी म्हणूनच नेऊन दिले. पण तुम्ही हे म्हटलं एक नंबरचे मतलबी, त्या दिवशी तर भले बोलून राहिले होते कागद दिले तर मामाजी जवळ. हा वापस घेऊन ये आणि कायले देऊन राहिली ना आपलंच होईल आपल्याला भेटलं. आणि आता आता समजे तुम्हाला नकली आहे म्हणून तर बातच पलटू नाही गेले काय आहे ना? बातच पलटता पण राजेशजी तुम्ही माना लागन बा तुम्हाला. ह्या कुठून नाही तुम्ही शिकले तुम्ही गुण मला नाही माहित, पण भल्ला विचित्र गुण आहे तुमच्या अंगात. ह्या बरं झालं, आता जे झालं ते झालं. आता काही फालतूची गोष्ट काही लांबू नको आता. काय आता जिथं निपटली ना तिथं सरू दे. आता काही गरज नाही तिला लांबवत बसायची. जे झालं ते झालं, जे निपटलं ते निपटलं. काहीच गरज नाही तुला आता वाढवायची. मी तर वाढवणच काऊन नाही वाढवण. तुम्ही जसे करा तसं करू देईन का राजेशजी तुम्हाला? हा तुम्हाला तर कोणाच गोष्टीची अक्कल नाही आहे. फक्त काय म्हणजे दुसऱ्याला बोलत राहता तुम्ही, बायकोला बोलणं होतं तुमच्याकडून. हा फक्त स्वतःला सुधरवलं नाही होत म्हटलं. सुधारलाच आहे मी. काय झालं मला? काय न बिघडलं आहे मी सांग बरं? मामाजीनं कुठं ना कुठं विचार केला असेल राजेशजी का आता मोहिनीनं असं केलं म्हणून, नाही तर तुम्हाला त्या सुमित बरोबर तुम्हाला हाकलून दिलं नसतं आता घरातून. आपल्या दोघांना लक्षात ठेवा तुम्ही. हा तुमच्या बरोबर मलाही म्हटलं हे भोगा लागन. असं कसं काही नाही होत, फालतूपणा काही करू नको. काही नाही होत असं. काय केलं आपण असं? हा दिले ना कागद, नेऊन दिले ना, मग कागद द्यायला भेटल्यावर आता काय बोलतील ते? अहो राजेशजी तुम्हाला काय माहित आहे, आपल्याला दिलेले कागद असले होते म्हटलं, ते तिले दिलेले कागद नकली होते. परीले सुमितले दिलेले पण आपले कागद ओरिजिनल होते म्हटलं बिलकुल. मी स्वतः पाहिले म्हटलं ओरिजिनल आहे म्हणून. मग पण मी म्हटलं जाऊ दे आता, मला द्यायचे होते म्हणूनच दिले मी. यायचे नकली निघाले आता. काय बोलतं? असली होती ते कागद? काही फालतू बोलून राहिली. हे नकली होते ते कसे काय असले नाही? सगळे सारखेच दिले असेल ना बाबांना? नाही असं नाही आहे ते. मामाजीनं तुम्हाला दिले ना तर असले दिले आणि सुमितले दिले ते नकली दिले. त्याचा भाव पाहायसाठी. आलं का लक्षात तुमच्या? आलं गेलं लक्षात नाही म्हणा आता. पण आता काय करतो लक्षात येईल. ठीक आहे, चांगली गोष्ट झाली. दिलं ते मस्त झालं. आता चहा करून आण बरं मोहिनी. आता चहा प्यायचा वाटून राहिला आता. चहा तर बनवतोच आता, सगळ्यासाठीच बनवतो. आता मामाजी आहे त्या भैया सगळ्यासाठीच बनवतो मी आता. बनव मग, चांगला बनवतो मस्त. इलायची टाकजो आता, चांगला बनवजो. राजेशजी आता 3 महिने तर झाले हो. आणि काय म्हणतो अजून तर आता बहीण आमची चोरोटी नाही भरली. मही वैशाली ताईची भरायला नव्हती पाहिजे काय? त्याला काय समजतच नसेल काय आता बैल आतापर्यंत काही. जाऊ दे ना. नाही भरली एवढं काय टेन्शन घ्यायला लागते काय? लोक काय भरतेच काय? मग नाही तर काय, तर सगळे लोकच भरते म्हटलं. म्हणूनच आपल्याला माहित आहे ना भरते म्हणून. काय काय आमचीच थोडी करून राहिले फक्त, सगळेच भरते म्हटलं. सासू सुनायची ओटी भरतच असते. मग आठवून दे ना आईले म्हण ना तू अशी का असं करायला लागते म्हणून. करते नाही करत माहित पडते. मी कायले म्हणू त्याला, लहान आहे का त्या? मी म्हणून उलटी बोलणे खाऊ काय अजून? मला कायले म्हणा लागते पाच बसून त्या कर, नाही तर नका करू म्हणा. मी काय त्याला तोंडाजवळ जाऊ का म्हणाले करा म्हणून? मग काय डोकं कोण राहिली इथं? जाय चहा करू ना. एक नंबरचा हिटगा माणूस आहे तुम्ही. तुमच्यासारखा माणूस तुम्ही जगात पाहिलाच नाही कुठं. कोणाच बायकोचा नवरा असा पाहिला नाही एवढा चिडली खपती. तुम्ही तर लयच आहे राजेशजी. तसंच आहे मी, जसं आहे तसं आहे. बरं आहे. माय बिन खरंच मला खरी जमीन तर नसून दिली बाबानं. हा नाही तर दिले मोहिनीनं कागदपत्र पलटून. तर मला तर वाटते खरंच बोलते मोहिनी. माझी जमीन असलीच असन, माझे कागद असलीच असन. सुमितले जरी नकली भेटले पण मला असलीच भेटले. परी आपलं मोहिनी एवढं काही खोटं बोलत नाही एवढं तरी मला माहित आहे. मग हा बिन फालतूच दिले कागद नेऊन. तर त्याच्यापेक्षा डुप्लिकेट कागद करून आणायला पाहिजे होती म्या, पण नेऊन द्यायला पाहिजे होते बाबाले. तसं तरी झालं असतं. पण जाऊ दे आता, हातातलं तर झालं गेलं. आता काय करा. अगो छाया, तू काही जातो मग आता तुझ्या सासरी? हा जात नाही काय आता? सासूच्या घरी जात नाही तू? इथंच आहे तर म्हणतं काय आता? हा चाललं झाले पाहिजे बाई. काय आहे इथंच? काय आहे मायबापाच्या घरी? जे काही असते ते आपलं सासरच असते. तेच आपलं घर असते. इथं राहून करशील काय तू? भाऊजाईचे बोलणे ऐका लागन तुला फालतू. त्याच्यासाठी राहायचं म्हणतं काय इथं? आपलं लेकरू आहे, आपण आहे मस्त. तेले आशा आहे मस्त जाव आपल्या घरी आपल्या. त्या का आई मला काय तू तिथं मरायला पाठवतोस काय? म्हणजे तुले मी जिवंत आहे तर चांगली दिसून नाही राहिली काय? असं म्हणता काय का मरून जाय तिथं जाऊन म्हणून? म्हणजे तुम्हाला पोरीचं काही लोभच नाही वाटते म्हणूनच अशी बोलतो आई तू?
आई असो नाही पोरीला अशी म्हणतं का तिथं जाय नरकात जायला लावतं मले. नाही हो बाई, नरकात नाही जायला लावतो बापा. कायले जायला मी तुला नरकात? माझं म्हणणं असं आहे का तिथं जाय आपल्या घरी सुखी राहा बा. काही सुखी नाही आहे मी तिथं. तिथं दुखी आहे मी, दुखी. सारं दुःखच दुःख आहे म्हटलं मला तिथं. नाही हो माय, तुझे सासू सासरे एवढा भार थोडी आहे काही. एवढा सासूरवास करत असेल म्हणून तुले हा तुला वाटत असेल का आम्हाला काही माहित नाही म्हणून? सारंच माहित आहे म्हटलं. हा काय खोटी बोलतो तू, खोटं नाटक काही बोलत राहतं फालतू. आता तू सांग, त्यानं त्या दिवशी काही म्हटलं काही बोलले ते तर न्यायला तयार होत तुले. तूच नाही जात तर काय करतील ते लोक? तुला काय जबरदस्ती उचलून नेतील? हा लेकरू टाकून दिलं तिथं चालली इथं. अहो इथं काही नाही हो छाया. जे काही आहे ना ते नवऱ्याच्याच घरी असते. इथं काहीच नाही आहे. भाऊभाऊजाच्या हाताखाली दिवस काढणं लय कठीण आहे. हा तुला आता सध्या वाटत नाही. मायबाप आहे तर तुला काहीच वाटणार नाही. ज्या दिवशी ते मायबाप नाही राहीन का नाही तेव्हा समजून म्हटलं तुला काय चीज असते म्हणून नवऱ्याचं घर. अहो तिथंच तू जिंदगानी होते खरी. इथं काय आहे व? इथं काय आहे? पाहुणी नसते 4 दिवसाची पोरगी आली आपली चालली. इथं चांगलं राहिलं तर भावजाच्या ऐते आणि जरासं आपण मगरुरी दाखवली तर त्याने दाखवून काय बाई आपली आई. तुझ्या सुना तशाच मगरूर आहे. हा काय नाही दाखवून त्या मगरुरी. असं नाही आहे का त्या मी 2 दिवसासाठी आली ते काय दाखवत नाही? त्याच्या अंगातच मगरुरी भरली आहे तर काय नाही दाखवणार? पातच रंग दाखवतेत म्हटलं त्या. अशा आहे तुझ्या सुना. आणि मला म्हणतो अजून त्या मगरुरी दाखवून म्हणून. दाखवतेस त्या. त्याला काही मनाची बोलायची गरजच नाही आहे. हे पाय तू सून कशी चोरू चोरू गोष्टी ऐकते म्हटलं आपल्या. हा मग इले बोलायला बरं होते भांडण करायला. नाही बाबा आनंदबाई, मी काही गोष्टी ऐकायला आली नाही तुमच्या. मी आता बाई सोबत बोलायला आली होती इकडे. मला काही गरज नाही तुमच्या गोष्टी ऐकायची. मी ऐकतही नाही फालतू तुमच्या गोष्टी. जे आहे ते सगळं मलाच माहित आहे. मी काय लेखू तुमच्या गोष्टी करत बसून, गोष्टी ऐकत बसू? गरीबच ऐकणे तुम्ही साऱ्या एका काठून. हा म्हणून तर स्वतःची गवई द्यायला चालले इथं. गोष्टी नाही ऐकत तर काय करता? गोष्टी ऐकता मग इकडच्या तिकडे करता. माझ्या मायले भडकवता माझ्याविषयी. काय बोलता ननदबाई तुम्ही हे? आता बाई आम्ही कधी भडकलो तुम्हाला ननदबाईच्या विषयी? आणि माय काय पोरीविषयी भडकत असते काय? सुनाईले बोलन का पोरीले बोलन? तुम्हाला तर शब्द नाही बोलत म्हटलं आता बाई. आणि आम्हाला विचार ना किती बोलते तर किती ऐकून घेतो आम्ही म्हणून यायचं. ऐकते तर काही उपकार नाही करत. त्याच्याच भरोसा खाऊन राहिले म्हटलं इथं राहून राहिले त्याच्याच घरात. हा ऐकून राहिले तर काय झालं मग? जो करते का नाही त्याचं ऐकाच लागत असते. करतच नाही त्याचं कोण ऐकणार आहे? तू कोणत्या कामासाठी आली मोहिनी इकडे? जे कामासाठी आली असेल ते काम सांग आणि जाय बरं तिकडे. इथं फालतूचे भांडणं नका करू. इले पाठव तुम्ही आता हिच्या सासरी. आता बाई मला कोणता शौक आहे तुमच्या पोरीसोबत बोलायचा? मी बोलली काय त्याच्यासोबत? मी आली नाही तर उभी राहिली. ह्या म्हणते गोष्टी ऐकून राहिली म्हणते. मी नाही ऐकत कोणाच्या गोष्टी गिष्टी. मला काही गरज नाही कोणाच्या गोष्टी ऐकायच्या. हे तुमच्यासोबत बोलायला आली होती मला काम होतं तर. माहित आहे मला सारं कोणत्या गोष्टी करायला आली तर. कोणत्या गोष्टीने करायला आली ना काहीच नाही आली. कायसाठी आली ना सारं माहित आहे मला. हा कशी माझ्या गोष्टी ऐकशील आणि कशी मग मला बोलशील. आता बाई मी काय म्हणतो, आता परीनं सुमितलं तुम्ही तर म्हटलं होतं म्हणजे मामाजीनं जा म्हणून घरातून निघून. ते तर घरातच बसले आहे, कुठं चाललेच नाही. जसं काही झालंच नाही असं वाटून राहिलं त्याइले. काय करू व रागातमात म्हटलं त्या सासरीनं असं. मग काय खरोखर हाकलून देते काय आता ते पोराले? कुठं जाईन बाई पोरगा आता? जे झालं ते झालं आता. चालूच असते. घर होय बाई ते. घरात जर तुम्ही म्हणाल का असं करतो तर जमत असते काय? आता बाई बरं झालं हे नकली होतं, खोटं होतं म्हणून ते कागदपत्र. आणि जर समजा असली असते आणि तुमची 10 एकरची जमीन विकून टाकली असती तर मग काय बापूजीने तर मग विकू द्या ना. तर मग त्याच्याच बापाची विकून राहिला तो. तुमच्या बाई बापाची आणली विकाले? हा तुमच्या बापाजवळ तर काही नाही आहे. मग स्वतःला तर काही भेटून नाही राहिलं तर दुसऱ्याला भेटलं नाही पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला तर असं वाटते का सारं सारं आपल्यालाच भेटलं पाहिजे? हा यायला बाकीच्या बहीण भावाला काही भेटलंच नाही पाहिजे. ननदबाई तोंड सांभाळून बोला. ननदबाई म्हणून काही नका बोलू. हा आम्ही लिहाच करतो तुमचा म्हणून हे नका समजू. आम्हाला बोलता येत नाही का काही म्हणता येत नाही म्हणून. बाप काढायची गरज नाही आहे म्हटलं. आम्ही काढतो का तुमचा बाप? हा तुमचा बाप आमचा सासरा होय. आम्ही कधीच काढत नाही. आमचाही बाप नात्यानं तुमचा कोण ना कोणी लागतेच ना. मग तुम्ही काऊन बा म्हटलं दुसऱ्याचा बाप काढता? करू दिली तुम्हाला एवढी अधिकारी? माझ्यासोबत नका हे करजा. जेवढं मी चांगली आहे करी तेवढं वाईटही आहे म्हटलं ननदबाई. फालतूचा पंगा घेऊ नका माझ्यासोबत. नाही तर तुम्ही सांगितलंच नाही म्हणून. माझ्यासोबत जास्त बोलत नका तुम्ही. तुमच्यासोबत फुकटही बोलत नाही म्हटलं. असं लागली काय मिरची चांगली झोंबली काय आपल्या बापाला म्हटल्याबरोबर? आणि माझ्या बापाचं एवढं मोठं खाऊन राहिले तेव्हा नाही वाटून राहिली जरा शिशाराम? वाटून राहिली काय? काय खाऊन राहिली मी तुमच्या बापाचं? सांगा बरं आता. काय खाऊन राहिली? माय नवरा कमावते, घर खर्चाले पैसा देते. घर खर्चाले पैसा देते त्या घरात किराणा येते. मग किराणा आल्यावरच सगळे जण स्वयंपाक करते, कामं करते बाकीचे. हा अन तुम्ही म्हणता काय तर खाते? काय नाही तर खातो आम्ही. काहीच काम नाही करत काय? आणि मी घरातले सगळे कामं करतो. मग मला इतकं म्हणाले पाहिजे का तुम्हाला? तुम्ही तर बसल्याच्या बसल्याच राहता.
हा सासूच्या घरी तसं तिथं निभलं नाही तर चालले इथं. तिथं तर बोंब पडली नाही 2 कामं करायची. मग सासू कशी बोलते? तुम्हाला काय करावं लागते? मी काही करू नाही तर नाही करू. काय गरज आहे बोलायची? हा माझ्या सासून काय तुम्हाला ठेका देऊन ठेवला का मला बोलायचा? आम्हाला काय देऊन ठेका तुमची सासू? तुमच्याकडूनच बोंब नाही पडत तर आम्ही आमच्या कामं बरोबर करतो आमच्या घरात. आमच्या घरात असं तोंड घालायचं काम नका करत जाऊ तुम्ही. सरू द्या कोलाट नाही हो. हा होऊन जाता सुरू. दिवस निघाला का सुरू? रात झाली का सुरू? तुमच्या ह्या घरात म्हटलं सारं हेच झालं नकारात्मकता. काही ढंग नाही राहिला. जेव्हा पाहिलं तेव्हा नुसतं भांडतच राहता. काय माहित बाबा कोणा जन्मातल्या कोलाट नाही होय तर तुम्ही. जराशाही काय म्हणते चांगल्या राहायला पाहत नाही. बोलूच नका ना त्याच्यापेक्षा एकामेकासोबत. बोल नको मी तिच्यासोबत. बिलकुल काही दिवस बोल नको. अन तू छाया तूही नको बोलू काय? आई मी काही बोलली काय जास्त सांग बरं? हा तूही म्हटलं सुनायला डोक्यावर घेतं आणि पोरीलेच बोलतं म्हटलं उलटी. माया तर अशा राहते का सुनायले बोलते आणि पोरीले डोक्यावर घेते. ते उलटच गणित आहे बा. कसं आहे तर काही समजत नाही मला. फालतूपणा करत बसतं. सुनायच्या मागं लागून जातं. उद्या तुला होईन नाही कधी सुना तेव्हा वाटन मग तुले का नाही बाप्पा मला एखादी सून पाहिजे होती. आणि मगच आठवण तुले का नाही पोरीचं काय महत्व असते म्हणून. काय झालं छाया? काऊन काऊन कल्ला करून राहिल्या? मोहिनी काय झालं व? आता काय सांगू रे राजेश दादा तुले? हा नाही ऐकत आपली ना बाबा ऐकत ना कोणी ऐकत. अरे मला म्हणते जाय म्हणते तिथं सासूच्या घरी. आता एवढी अत्याचार करते तरी मी तिथं जाऊच काय? त्या दिवशी पोरग आणून दिलं ते ना काय म्हटलं नोटीस पाठवतो म्हणे तुले. आले का नाही नोटीसवर? थोडे दिवस समजून घेतलं का ते ना? हा का नाही बाईची का अडचण असन? लहानसं काय म्हणते लेकरू आहे किती करण बाहे कोणाचं. असं किसं काऊन नाही आलं असं तिच्या डोक्यात? असं काऊन नाही बोलली ते तर हेच म्हणे का अशी करते हे तशी करते. माहीच कमीपणा दाखवून राहिली होती. आणि आम्ही सुटचिट्टीचा कागद पाठवतो आणि हे ते. मग सांग बरं आता. मग आईचं तर बरोबरच आहे. आई काय चुकीचं बोलून राहिली का तुले? तर बा जबरदस्ती नेऊन घालून राहिली तिथं तुला मारून जोडून राहिले बा तर गोष्ट अलग आहे. खरोखर मारलं काय त्याच्या वयानं तुले? मग तुला काय वाटतं मी खोटं बोलून राहिली? माझ्यावर भरोसा नाही तुम्हाला कोणालाच? फक्त काय म्हणते तुमच्याच गोष्टीवर मी भरोसा करत जाऊ काय? माझ्या कोणाच गोष्टीवर तुम्ही भरोसा करत नाही है ना? तसं नाही म्हणत मी छाया. मी तुला असं नाही म्हणून राहिलो का तू खोटी आहे म्हणून. मला म्हणणं हे आहे का त्या पाहुणे आले होते ना घ्याले तर चाललं जायला पाहिजे होतं. असं माझं म्हणणं होतं. ते म्हणे नाही काय चालशील तर चाल म्हणे मग हो म्हणायला पाहिजे होतं ना. काऊन तुम्हाला पोसायला जळवून राहिली काय एकटी बहीण? तिघं भाऊ आहे तुम्ही. हा तुमच्या काय म्हणते तर बायका पोसू शकता तुम्ही 3-3. आणि माझ्यासाठी काय म्हणते तर काही जागाच नाही काय या घरात अजिबात. अरे बापा तसं नाही म्हणत मी छायाताई. बरं जाऊ दे. तुला जसं वाटेल ना तसं कर बरं तू आता. मला नाही द्यायला पाहिजे होतं काय बाबानं काही? 1 एकर भरतं द्यायला पाहिजे होतं. 1 एकर 2 एकर देऊन द्यायला पाहिजे होतं मला. तुम्हाला सगळे हिस्से दिले तर. पण नाही ना बाबाचं चुकलं ना. बाबानं फक्त पोरं ओळखले. पोरीला दिलं टाकून. अहो नाही टाकलं होतं या बापानं. तुला राहायला काही मनाई नाही आहे इथं. त्या बापाचं एका हिशोबानं बरोबरच आहे ना. हा त्या घरी एवढं मोठं पाहून दिलं चालच बरोबर आहे. मग मग तरी तुला अजून हिस्सा देईन का इच्छा? माय बापाच्या हिस्सा कायला पाहिजे पोरीले? कायसाठी पाहिजे म्हणतो मी? काय झालं आता? कायसाठी जमले आहे तुम्ही? कोणाला पाहिजे हिस्सा? हा कोणाला पाहिजे म्हटलं हिस्सा? आता ते कागद कोण खोटे निघाले म्हणते? कागद खरेच होते ते. अचानक खोटे कसे काय झाले? तो माणूस खोटा असं आलेला इथं. नाही बाबा तो तर म्हणे खोटेच आहे म्हणे हे म्हणे. खरे आहे असं त्यानं म्हटलंच नाही. म्हणूनच राजेश तुझ्या इच्छे कागद वापस आणून दिले वाटते. मला समजलं तर. हा समजलं असं खोटे आहे म्हणून तर. नाही मामाजी मला माहीतच नव्हतं. ते खोटे आहे का खरे आहे वाचले नाही काहीच नाही. हे काय म्हणे दुसऱ्या दिवशी लॉकर मध्ये जमा करतो म्हणे मी. हा मग तुम्हाला होती पैशाची गरज म्हणून आणून दिले मामाजी. मला नाही माहित होतं. मला काहीच माहित नाही का बा हे असली आहे का नकली आहे काहीच माहित नाही मामाजी. मला समजतच नाही त्याच्यातलं काही. नाही सुनबाई समजते असं म्हणतच नाही मी. तुम्हाला काहीच नाही बोलत मी. म्हटलं म्हणून आणून दिले काय राजेशला गोष्ट करून राहिलो मी. नाही बाबा मी देऊन असतो नव्हतो राहिलो. हिनं जबरदस्ती नेऊन दिलं मी घराच्या बाहेर गेल्यावर. ड्युटीवर जेव्हा गेलो मी तर हिला माहित होतं मी उद्या लॉकरमध्ये ठेवणार आहे म्हणून. मग लॉकरची चाबी माझ्याजवळ राहते म्हणून हिनं काय केलं का पहिलेच देऊन दिले तुम्हाला. मग आता तरी हिस्से पाहिजे तुम्हाला नाही? आता देतो मी तुम्हाला असली हिस्सेच्या वाटण्या करून. पोराले पोरीले सगळ्यांना सारखं देतो. पाहिले आता पाहिलं नाही का यायचं? पाहिलं नाही यायची भक्ती सगळ्याची. आता कायले करून देता म्हणता? राहू द्या ना आता जसं आहे तसं. नाही सरला करून द्यास लागन. हे नेहमीचे वाद बरोबर नाही यायचे. यायले कोणाला वावर पाहिजे, कोणाला घर पाहिजे, कोणाला काही पाहिजे. आता यायले कोणाला काय पाहिजे तर मी बरोबर यायले सगळेले ते वस्तू बरोबर देतो म्हटलं. बोलण्याचा फायदाच होते असं असते. बापालेच कोण सोडू बा मी? हा तिकडचं तर काय माहित काय होते काय नाही. इकडचंच जमा करून ठेवा लागेल ना मला आता. त्याच्या पोरग हे मला आणून दिलं. नेते का नाही नेते यासोबत? मग मला काय म्हणते तर मलाच हे करायला लागेल ना. त्याच्यापेक्षा मी घेऊन घेतो. घर नाही घेत मी वावर मागतो वावर बाबाले. 5 ते 10 एकर वावर द्या म्हणून मला.
मामाजी काही गरजच नाही आम्हाला त्याची. तुमच्या जवळ राहू द्या आणि तुमचंच राहू द्या ते. त्या बापाचंही काय ते तुला काय करायला लागते? एवढा कायले नसते चौकशा पाहिजे गोष्टी पाहिजे तुले. बरोबर करते बाबा. हिस्से तर देतो मी, काही विषय नाही आहे. वावर देतो, घर देतो, तुम्हाला जे पाहिजे ते देतो. माझा विषयच नाही आहे. तुमच्यासाठीच कमावलं आहे मी ते. मी काही छातीवर बांधून नेणार नाही आहे वरतं. पण माझं म्हणणं असं आहे का मी तुम्हाला सगळं दिल्याच्या नंतर तुम्ही हात काढता. हात काढून आपापला मार्ग शोधायला पाहिजे. तर तसं चालणार नाही. जर तुम्ही घेऊन राहिले तर तुम्हाला तेवढं करायला लागेल म्हटलं. कबूल हसन तर माझ्याजवळ ये जा मागासाठी. आपापला हिस्सा घेऊन जा. आता तुम्हाला असली भेटन सगळं, नकली काहीच भेटणार नाही, समजलं? आणि राहिलं छाया, आता पोरीचा हिस्सा असते, आपण असं म्हणत नाही, पण पोरीसाठी एवढा खर्च केला का आता तो तिच्या हिश्श्यापेक्षा जास्त वरती चालला गेला. हा, पण तरी जर तिला पाहिजे असन, बाई छाया आता पाय 2-2, 3-3 वर्ष आता आमचं तुम्हाला करायला लागन. ज्यानं घेतलं त्याला करायला लागन. जसा पोराचा अधिकार असते तर त्याला काही भेटल्यावर त्याला करावंच लागते. तर पोरीचाही अधिकार आहे का माय बापाचं घेतल्यावर त्याचं केलंच पाहिजे. ते कोण नाही करत बा, घेऊन घेते फक्त आणि त्याला वाऱ्यावर सोडून देते, असं नाही गेलं पाहिजे. बाबा असं कसं? म्हणजे हे तर खूपच झालं. म्हणजे पोरगी काय करायला येत असते काय सासू सासऱ्याच्या घरून तिला भेटलं म्हणजे? आता चला मी इथं ठीक आहे, इथं आहे म्हणून गोष्ट अलग आहे. बरोबर आहे मामाजी तुमचं. आता पोरगी राव का पोरगा राव, अधिकार तर समान आहे म्हणते ना. मग करण्याचा अधिकार नाही काय? फक्त काय घ्यायचाच आहे का पोरीला अधिकार? करायचाही अधिकार असला पाहिजे. बरोबरच आहे मामाजीचं. मामाजी माहित आहे आजकाल पोरी काय करते, फक्त घेऊन घेते आणि भावाच्या भरोशावर टाकून देते. आणि भाऊ जर नसला ना तर वृद्धाश्रमात नेऊन टाकून देते म्हटलं. आपला अधिकार घेऊन एकटाक करते आणि चालल्या जाते इथून. हो तसं तर आहेच ते. आता पाय बरं आपलेच लेकरं आपल्यालाच कसे करते. आणि राजेश गेला रे, सुमित गेला रे. सुमित पोरी गेले का दोघं जण घराच्या बाहेर? नाही बाबा, ते नाही गेले. ते तर खोलीतच आहे, काय करून राहिलं होतं. अन गेले नाही ते अजून. त्याला सांगितलं होतं ना मी जा म्हणून इथून. जे ना आपल्यासोबत दगाबाजी केली त्याच्यासाठी माझ्या घरात जागा नाही आहे. हा, दगाबाजी तर आता लय जणांनी केली, पण आता मी सजा आता एका एकाला सुरुवात करतो रे बा. मला मनाचा काही कोणाला अधिकार राहणार नाही आहे. कारण आता सगळं माझ्या नावानंच आहे म्हटलं. जसं पहिले होतं तसंच आहे. कारण का तुम्ही सगळे ना माझ्यासोबत असं केलं म्हटलं. बाबा मी चुकलो बाबा त्यावेळेस. मला माफ करून द्या आता. मी बैकून गेलो होतो त्या पैशाच्या नादात. मला असं वाटलं का खूप म्हणजे घमंड येऊन गेलो होतं. तर बाबा मला तर माफ करून द्या तुम्ही बा. आणि मी काही कपट नाही ठेवलं बाबा मनात. आणि मी हर वेळेस खर्चही केला, हर वेळेस तुमच्या साथीला उभा राहिलो बाबा. मग आता तेवढ्यासाठी मला टाकून देता काय तुम्ही? अरे बाबा टाकत तर मी कोणालाच नाही. कोणाला टाकलं मी आतापर्यंत? तुम्हाला टाकत नाही आपण कोणाला. पण एक विषय होय. बाबा तुम्हाला कधी जावं लागतं दवाखान्यात तुमचा इलाज करायसाठी? ते पाहिजे विनोद तो त्याच्या इकडे आहे ते. तो बरोबर पाहिजे काय करायचं काय नाही. तर ते त्याने काही मनाचा आणि बोलायचं आपल्याला काही नाही आहे. हा, कारण कोणी नव्हतं तेव्हा त्यानंच मला साथ दिलं आणि त्यानं सगळं केलं माझ्यासाठी. बाबा आपलेच लेकर आपल्याला होते म्हटलं, दुसरे कोणी तुम्हाला होणार नाहीये. आम्हीच हो म्हटलं तुम्हाला. आता चालणं बोलणं चालूच राहत असते. मायबापाला बोलतेच लेकरं. मायबापने बोलत काय लेकर येईल? हा, मग लेकर बोलले तर काय होऊन राहिलं? भेद पडून राहिले का मायबापाच्या अंगाले? पण मीच होईन म्हटलं तुम्हाला शेवटी स्वतःची पोरगी कशी झाली तरी. हो बेटा बरोबर तर आहेच तुमचं. आता त्या दिवशी म्हणून तर मी म्हटलं होतं दवाखान्यात जायची गोष्ट केली तुमच्या मायनं, म्हणून तर आलेच होते तुम्ही. नाही सोबत आले, पैसा लावला, पैसाही लावून दिला नाही काय. सगळंच बरोबर केलं ना तुम्ही लोकांना. बाबा आता याच्यानंतर माझ्या हातानं कधी असं होणार नाही. यावेळेस मला माफ करून द्या बाबा. याच्यानंतर मी कधीच असा नाही करणार. मी चुकलो बाबा आता, पण आता तरी मला माफ करून द्या. मी कोण आहे रे बा राजेश तुला माफ करणारा? सांग. कोण आहे मी? मी तर सर्व साधारण माणूस आहे. मी कोण आहे तुम्हाला माफ करणारा? पण आपले कर्म आपण काय केलं तेच तुम्ही आठवण ठेवा. तसे तसे वागा आता. याच्यातून हे तरी गोष्ट शिकायला भेटली अशी का कोणी कोणाचं असते नाही. फक्त काय म्हणते पैसा. पैसा जर असेल तुमच्याजवळ तर तुमच्याजवळ 10 जण येते. पैसा नसेल तर एक येत नाही. हा, मला गरज होती. तुमच्या माईनं एवढ्या सगळे समोर हात पसरवले. दे रे बाबू राजेश, नाही आई. दे रे बाबू सुमित, नाही आई. आहेच नाही माझ्याजवळ. पैसे नाही माझ्याजवळ. तुमच्या बायकोसाठी खर्च करायला पैसा आहे तुमच्याजवळ. हा, फक्त काय म्हणते मायबापासाठीच काही नाही आहे तुमच्याजवळ. मामाजी जाऊ द्या ना, आता जे झालं गेलं पार पडलं. आता काय त्या गोष्टी काढता? मामाजी जेवण करून घ्या बरं तुम्ही. भूक लागली असन. वावरात चालले का मामाजी तुम्ही? आता जाऊ नका पण तुम्हाला दवाखान्यात जायचं आहे ना? का होते दवाखान्यात पैसे जमा केले आहे वाटते ना, दवाखान्यात डॉक्टर जवळ? अरे हो, मला बिन तिथं दवाखान्यात पैसे जमा केले आहे. डॉक्टरनं वापस दिले पाहिजे बा आता. किती दिले बाबा तिथं पैसे? कोण दिले? त्यानं विनोदनं दिले ना. 1.5 लाख रुपये जमा केले आहे तिथं. 1.5 कायचे 2 लाख रुपये केले आहे. 2 लाख रुपये पहिले घेते तो आणि त्याच्यानंतर घेते बाकीचे. असे 5 लाख मध्ये पाहतो. बाबा तुमच्या पोराजवळ नोकरी आहे. हा,
त्याच्याजवळ वावर शेत आहे, सगळ्याच गोष्टी आहे. त्यात हे तुम्हाला लावून पैसा मी कुठून लावू? माझ्या नवरा देते का मला पैसे लावाले? माझ्या स्वतःसाठी खर्चाला देत तर तुम्हाला काय देईन ते? आणि मला काय जेवण म्हणता तुम्ही? तुला खर्चासाठी म्हटलंच नाही ना बाई. खर्च कोण म्हटलं? तुला मागितलं काय खर्च? का दे म्हणून 2-4 हजार रुपये म्हटलं काय? हा, तुला म्हटलंच नाही ना. म्हटलं कोणाले? सुमितले, राजेशले. यायनं तर सप्पा नाहीच म्हटलं, आहेच नाही म्हणे माझ्याजवळ. बाबा, मला त्या दिवशी मीटिंगला अर्जंट जाणं होतं, नाही तर आज माहिती आहे माझी नोकरी चालली गेली असती म्हटलं. अहो राजेशजी, नोकऱ्या लाख भेटल्या असत्या तुम्हाला, पण बाप नाही भेटला असता गेल्यावर डबल म्हटलं. बाप एकच वेळा भेटते, डबल भेटत नाही. बरोबर आहे हो मोहिनी, बरोबर आहे तुझ्या. बाप नाही भेटत हो बाई. आमचा बाप मरून गेला हो, आम्ही लहान लहान होतो तर आम्हाला बापाला पाहायला नाही भेटलं बापा डबल. कसा होता आमचा बाप, काय होता? मायनं म्हटलं लोकांच्या घरचे धुणे भांडे करून मन का काही मन असं करकार करून आम्हाला लाईनाचं मोठं केलं बापा. अन त्याच्यानंतर काय म्हणते तर असेच कोणालाही धरून लुटून दिल्या पुरी, बस दिले लग्न करून. मग आता सारखं होतं काय माहिती त्या जमान्यात? तेव्हा काहीच नव्हतं. बरं मोहिनी, मला ड्युटीवर जायला लागते, देतं काय मला नाश्ता काही करून? हा, नाश्ता करूनच राहिले आता वैशालीताई. वैशालीताई म्हणे मी नाश्ता करतो म्हणे, कोणाकोणाला नाश्ता चालते तर विचारून या म्हणे. म्हणून मी आली होती इकडे विचारासाठी, तर इथंच अटकून पडून गेली मी आता. अरे बाई, मी खाणार नाही नाश्ता. काऊन मामाजी, काय झालं? तुमची तब्येत नाही बरी वाटून राहिली काय? नाही, तब्येत गिबत चांगली आहे आपली, काही नाही झालं तब्येतीले. मी असं म्हणून राहिलो होतो का आता कधी असं पोट भरल्यासारखं लागून राहिलो, तर नाश्ता काही करत नाही म्हटलं. पण भूक लागली तर डायरेक्ट जेवण करत, नाही तर मग आज जेवणही करणार नाही. पण बाबा, आता सुमितचं काय करता मग? काय करायचं आहे त्याचं आता सांग ना मग. काय करायचं आहे? घराच्या बाहेर काढायचं आहे त्याला. काढायचं आहे म्हणजे काढायचं आहे. एक वेळा जो निर्णय ठरवला आपण, तो निर्णय तर आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे. तो टळतणार नाही आहे की? नाही तसंच पाहिजे मामाजी. माहित आहे काय, जेवढा पगार येते ना तेवढा पगार फक्त कपडे तुडवते आणि बायको एकही काम करत नाही. स्वयंपाक त्याला काय तर खाऊन घेते आणि त्याच्यातही आपल्याला कुरकुर करते. भाज्या चांगल्या नाही झाल्या, करता नाही तुम्हाला, असं नाही तसं नाही. दोघंही नवरा बायको बोलते म्हटलं मामाजी. मग आम्हीच काय फक्त ठेका घेतला काय घरातलं करायचा? आणि ते काय महाराणी नाही काय आम्ही करून नाही फक्त खाई नाही तर? नाही ना, आजपासून ते झंझटच ठेवत नाही ना मी. झंझट काढूनच टाकतो ना घराच्या बाहेर. ते राहीन कुकडी ते 2 जण, त्याचं करतील ना त्याचं खातील ते. बाबा, त्याच्यावर पैसा नाही वाटते आता, म्हणून तर असा करून राहिला तो. वावर विकू का काय करू ना काही नाही, पैसा काहीच नाही त्याच्यावर. सारा सरला तो, खाली होऊन गेला. अशाच्यात कुठं जाईन बाबा तो आता? कुठेही जाय, एवढं मोठं जग आहे, एवढी मोठी दुनिया आहे, कुठेही जाऊ शकते, कुठेही राहू शकते. कसे वा तुम्ही आता कायले करून राहिले? आता झाली गेली गोष्ट पार पडली. कायले आता पोराले घराच्या बाहेर काढता? काय म्हणतील लोक, घराच्या बाहेर काढून दिलं म्हणून बुड्यानं, असे म्हणून. हिटलर आहे म्हणून माणूस म्हणून, असे म्हणून ना, राहू द्या ना. कायले काढत बसता? ज्याला त्याची कदर येत असन त्याने त्याच्यासोबत चाललं जायचं बाहेर. असं आहे. मग पाहू आता उद्याच्या भागात सुमितला बाहेर काढा लागते का काय करा लागते तर पाहू आता उद्याचा भाग. पहा मग आवर्जून. चला मग भेटू आता उद्याच्या भागात. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याला पण सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपले व्हिडिओ रोज पाहत जा. हाईप द्यायला विसरत नका जाऊ. आणि जे त्या व्हिडिओची लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते तुम्हाला. पाहत जा मग व्हिडिओ. तोपर्यंत मोहिनीचा तुम्हाला धन्यवाद.